एका सासूने आपल्या सुनेला घरातून हाकलून दिलं, कारण तिने कचऱ्यापासून बनवलेल्या गॅसवर स्वयंपाक केला होता. पण त्याच कचऱ्याने 2 दिवसानंतर त्या सासूचा जीव वाचवला. पुण्याच्या शनिवार पेठेतला तो ऐतिहासिक गरुडवाडा आणि तिथल्या शिस्तप्रिय मालकीन विजयाबाई यांची ही गोष्ट आहे. विजयाबाई म्हणजे एकदम खानदानी परंपरेचा अभिमान असलेल्या बाई. त्यांना आधुनिक गोष्टी अजिबात पटायच्या नाहीत. त्यांच्याच घरात सई नावाची सून आली. सई एकदम हुशार, विज्ञानाची पदवीधर आणि जिद्दी मुलगी. तिचा नवरा स्वप्नील एक शांत IT इंजिनियर होता. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. पण अचानक देशात एक भयंकर इंधन संकट आलं. गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे थांबला. गरुडवाड्यातला शेवटचा सिलेंडरही संपला आणि चूल पेटणं बंद झालं. बाहेर हॉटेलमध्येही अन्न मिळायचं बंद झालं होतं. परिस्थिती इतकी वाईट झाली की शेजारी राहणारा सुबोध आणि त्याची लहान मुलं भुकेने अक्षरशः व्याकुळ झाली होती. विजयाबाईंना चिंता वाटत होती, पण त्यांचा अहंकार इतका मोठा होता की कोणापुढे हात पसरणं त्यांच्या प्रतिष्ठेत बसत नव्हतं. उपाशी राहतील पण मदत मागणार नाहीत असा त्यांचा स्वभाव होता. सईला मात्र हीच योग्य वेळ वाटली काहीतरी करण्याची. तिने ठरवलं की आपल्या विज्ञानाचा वापर करून या समस्येवर तोडगा काढायचा. वाड्याच्या मागच्या गोठ्यात भरपूर ओला कचरा आणि गाईचं शेण साठलेलं होतं. तिने त्या कचऱ्याचा वापर करून बायोगॅस तयार करण्याचा निर्णय घेतला. तिने स्वप्नीलच्या मदतीने रात्रीच्या वेळी कोणालाही न सांगता चोरून एक खड्डा खणला आणि जुन्या पिंपांचा वापर करून एक छोटा बायोगॅस प्लांट उभारला. एके दिवशी सकाळी सईने त्याच बायोगॅसवर मस्त गरम उपमा बनवला. त्या उपम्याचा सुगंध पूर्ण वाड्यात दरवळला. तो वास येताच विजयाबाई थेट किचनमध्ये आल्या. त्यांना आश्चर्य वाटलं की गॅस नसताना हिने स्वयंपाक कसा केला. जेव्हा सईने त्यांना सांगितलं की हा गॅस मागच्या गोठ्यातल्या कचऱ्यातून आणि शेणातून बनला आहे, तेव्हा विजयाबाईंचा अहंकार एकदम जागा झाला. त्यांना वाटलं की त्यांचा धर्म आणि परंपरा भ्रष्ट झाली. माझ्या पवित्र वाड्यात ही अशुद्धता आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असं म्हणत त्यांनी रागाच्या भरात सईचा तो बायोगॅसचा पाईप उपटून फेकून दिला. एवढंच नाही तर त्यांनी सईचं सगळं सामान वाड्याबाहेर काढून तिला घरातून हाकलून दिलं. पण सई रडत बसणाऱ्यांपैकी नव्हती. ती डगमगली नाही. तिने शेजारी राहणाऱ्या सुबोधच्या मदतीने वाड्याबाहेरील एका बोळात, जिथे सार्वजनिक कचराकुंडी होती, तिथे तो बायोगॅस प्लांट पुन्हा उभा केला. तिने तिथे चक्क एक कम्युनिटी किचन सुरू केलं. जेव्हा सुबोधच्या उपाशी मुलांनी सईच्या हातची ती गरम खिचडी खाल्ली, तेव्हा सईच्या डोळ्यात जे समाधान होतं ते शब्दात सांगता येणार नाही. हळूहळू पूर्ण पेठेतले लोक सईच्या या बायोगॅस केंद्रावर जमा होऊ लागले आणि सगळ्यांची भूक भागू लागली. दुसरीकडे गरुड वाड्यात विजयाबाई 2 दिवसांपासून पूर्णपणे उपाशी होत्या. घरात अन्नाचा एक कण नव्हता आणि त्यातच शहराची वीजही गेली. अंधारात आणि भुकेने विजयाबाईंना अचानक चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. ही बातमी समजताच स्वप्नील आणि सई धावत वाड्यात गेले. सईने अजिबात वेळ न घालवता आपल्या बायोगॅसवर गरम केलेलं पाणी आणि खिचडी आणली आणि विजयाबाईंना शुद्धीवर आणलं. जेव्हा विजयाबाईंनी त्या अन्नाचा पहिला घास घेतला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्यांना त्यांची चूक समजली होती. ज्या विज्ञानाला आणि कचऱ्याला त्यांनी अशुद्ध मानून घराबाहेर काढलं होतं, त्याच गोष्टीने आज त्यांचा जीव वाचवला होता. संकटाच्या वेळी जे उपयोगी पडतं तेच सर्वात शुद्ध असतं, हे त्यांना मनोमन पटलं होतं. विजयाबाईंनी सईची हात जोडून माफी मागितली आणि तिचं सामान पूर्ण सन्मानाने पुन्हा वाड्यात आणलं. त्यांनी सगळ्यांसमोर घोषणा केली की आजपासून हा वाडा केवळ परंपरेचा नाही, तर सईच्या विज्ञानाचाही असेल. गरुड वाड्याच्या बाहेर आता अभिमानाने एक नवीन पाटी लागली होती, ज्यावर लिहिलं होतं, ऊर्जा वाडा, कचऱ्यातून समृद्धीकडे. सईच्या एका जिद्दीने केवळ एका वाड्याची चूल पेटवली नाही, तर संपूर्ण शनिवार पेठेला आणि समाजाला एक नवी दिशा दिली. जेव्हा तुम्ही तुमच्या जिद्दीला विज्ञानाची योग्य जोड देता, तेव्हा तुम्ही सर्वात मोठ्या संकटाचं रूपांतर एका सुंदर संधीत करू शकता. आणि कोणतंच काम लहान किंवा अशुद्ध नसतं, तर ते किती लोकांचं आयुष्य सोपं करतं, हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं.